स्वामी समर्थांना प्रसन्न कसे करावे? तर श्री स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी बाह्य डौल किंवा महागड्या पूजेपेक्षा निस्वार्थ भाव आणि भक्ती महत्वाची असते. नियमित नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि दिलेले तारक मंत्राचे पठण यातून स्वामींची कृपा नक्की प्राप्त होते. नमस्कार, स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही सोप्या आणि प्रभावी सेवा कशा करता येतील ते बघूया. तर पहिली सेवा आपण बघूया, नित्य नामस्मरण. दररोज सकाळी व संध्याकाळी एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा किंवा शक्य असेल तितक्या वेळा जप करावा. आणि त्यानंतर आता आपण बघूया तारक मंत्राचे पठण. जीवनात संकट किंवा कोणतीही समस्या असल्यास स्वामींचा तारक मंत्राचा 1, 3 किंवा 11 वेळा नित्य नियमाने पाठ करावा. त्याने आपल्याला आत्मिक शांती, धैर्य मिळते. आणि आता पुढचं बघूया. आता श्री स्वामी चरित्र सारामृत का वाचावे, या ग्रंथा व का वाचावे व त्याचे फायदे आपल्याला काय? या ग्रंथाचे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते. शक्य असल्यास रोज किंवा अधिक अध्याय वाचावेत किंवा 21 दिवसाचे पारायण करावे. आता आपण बघूया गुरुवारची सेवा. दर गुरुवारी का सेवा करायची व त्याचे फल लाभ? तर गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो. या दिवशी स्वामी मंदिरात जाऊन किंवा घरीच मनोभावे पूजा करावी. अनेक भक्त सलग 9 गुरुवारचे व्रतही करतात. आता शुद्ध भाव व आणि सत्कर्म, आपण चांगले कर्म करायचे व शुद्ध भावनेने आपण स्वामींची पूजा आरती करायची. स्वामी भक्तांच्या मती शुद्ध आणि आचरण चांगले असावे आणि अपेक्षा असते इतरांना मदत करणे आणि आपल्या कर्मात प्रामाणिक राहणे, हीच खरी स्वामी भक्ती आहे. स्वामी समर्थ मंत्र काय आहे? स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत, परंतु त्यांचा सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मानला जातो. तर आता या मंत्राला पठणाने सर्व प्रकारची संकटाचे निवारण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. स्वामी समर्थांचे शिष्य कोण आहे हे बघूया. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे 4थे अवतार मानले जातात. तर त्यांच्या शिष्यांची परंपरा अतिशय मोठी आणि तेजस्वी आहेत. स्वामी समर्थांनी 300हून अधिक तेजस्वी शिष्य तयार केले होते, ज्यांनी पुढे दत्त संप्रदायाचा प्रसार केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत